स्टार 5 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या ठळक बातमीपत्र. निळा पंचशील ध्वजाबरोबर कोणत्याही धार्मिक ठिकाणच्या आजूबाजूला मद्य विक्री होऊ देणार नाही. भीमशक्ती जवळा बाजार. गेल्या 20 वर्षापासून असोलातर्फे औंढा पाटीवर असलेल्या निळ्या झेंड्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीबरोबरच सामाजिक सांस्कृतिक असे अनेक जनहितार्थ कार्यक्रम राबविले जातात. परंतु काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी हेतुपरस्पर झेंड्याच्या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून झेंड्याच्या जवळपास देशी दारूचे दुकान टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु हे कदापि भीमशक्ती सहन करणार नाही व सामाजिक सलोखा बिघडणार नाही. यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व इतर धार्मिक स्थळाच्या जवळपास देखील कोणत्याही मद्य विक्रीच्या दुकानास परवानगी देऊ नये यासाठी डमरू आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर सदरील मागण्या मान्य नाही झाल्यास आयुक्त कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला. याप्रसंगी भीमशक्तीचे मराठवाडा उपाध्यक्ष मिलिंद मोरे, नगरसेवक मिलिंद उबाळे, परभणी युवा अध्यक्ष सतीश भिसे, नितीन सावंत, विशाल इंगोले, प्रमोद कुलदीपके, सागर दिपके, जयदीप दिपके, अनुराधा कीर्तने, बाळू कीर्तने, मोहन दिपके, रवी दिपके, जगन धबडगे, रमाताई मोरे, सोनाली कड, बाळू पांडुवीर, जमुनाताई पांडववीर, काशीनाथ गायकवाड, राहुल वाळवंटे, रुपेश रणवीर, अमोल सोनवणे, पवन खंदारे, भीम कांबळे, धमपाल गवळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सहसंपादक इलाही मुलाणी. ते सुद्धा त्या ठिकाणाहून 100 ते 150 फुटावरच आहे आणि गावातील बौद्ध वस्ती निळा ध्वज याच्यावरच अगोदर समाजामध्ये दोष तयार झाला होता आणि हट्टा पोलीस स्टेशन या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल झालेले आहेत. परंतु त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आमची मागणी मान्य करून त्या ठिकाणी त्वरित त्या अंतरावरून किमान एक किलोमीटरच्या अंतरावर जवळपास 1 किलोमीटरच्या अंतरावर परवाना देऊ नये आणि निळा ध्वज हा त्वरित त्या ठिकाणी शासकीय नोंदवहीमध्ये त्याची दखल घेण्यात यावी आणि निळ्या ध्वजच नाही तर प्रत्येक सामाजिक भावना मंदिर असो अथवा दुसरे कुठलेही थोर महापुरुषाचे या ठिकाणी आम्ही त्या झेंड्यामध्ये थोर महापुरुष पाहतो त्या ठिकाणापासून कुठल्याही समाजाचा असो म्हणतो तिथून या जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये देशी दारूचे दुकान, बियर बार आणि बियर शॉपी अशा धंद्यांना लायसन देऊ नये, जेणेकरून महापुरुषाच्या विचाराला आणि या मानवतेला कलंक लागेल हे दुकान उघडल्यानंतर. एवढं बोलून आम्ही थांबतो आणि